माळशिरसच्या हिंदकेसरी मैदानामध्ये मुंबईचा कालीज म्हणजेच आपण बोलूया, कारण मुंबईला ज्या बैलाने आदत वयामध्ये धुमाकूल घातला होता, तो आता अखंड महाराष्ट्रामध्ये आपल्या मालकाचं नाव, आपल्या गावाचं नाव रितू रणदीप मरवी दातिवलीकरांचा सुलतान. आणि सेमी क्रमांक 3 होती, पण सर्वप्रथम सेमी सुटली ही 3. आणि कुठेतरी पहिल्या गुलालाचा मान, तो पण हिंदकेसरी गुलालाचा मान. काय बोलाल? आज आम्हाला खूप आनंद झालेला आहे, कारण का भरपूर दिवस या मैदानाची म्हणजे हिंदकेसरी मैदानाची आम्ही वाट बघत होतो आणि तो आज मैदान आम्हाला भेटला आहे. आज झालो आम्ही हिंदकेसरी ना, एवढा मनाला आनंद वाटला की सर्वांना आम्हाला. आम्ही जेव्हा येतो तेव्हा बैल आता आमचा थोडा दिवस बॅकफूटला गेला होता, कारण का त्याची तब्येत बरोबर नव्हती, बिमार झाला होता बैल. अजून सुद्धा बैल पूर्ण तयार नाही आमचा. आता बैल जरा येत राहिले तयारीमध्ये आणि बैलाने लगेच दाखवला की त्याचा जुना पल तसाच आहे, तो अजून कमी झाला नाही. तो पुढे बी नाही, याच्या पुढे अजून पळणार. बरोबर आहे. आणि कौतुक व्हायला पाहिजे पैऱ्याचं नियोजन बघा. आज शहाणा कारतूस, आज मी प्रत्येक मैदानामध्ये येत असतो, जाईल त्या मैदानामध्ये तो वासर सुद्धा चांगला आदत वयामध्ये इतका चांगला पळतोय. काय बोला, कोणी केला पैरा? पहिला आम्हीच केला. त्याचा आम्हाला फोन आला होता. पहिला आमचे मामा आहेत डोंबिवलीचे, अशोक जोशी. तर त्यावेळी आम्हाला सांगितलं की तुम्ही असा असा पैरा करा. तर आम्ही सांगितलं ठीक आहे. आणि अशोक जोशी म्हणजे आपले शुगर बैलाचे मालक, आता त्यांचा बलमा पळतोय. त्यावेळी फोन केला का तुम्ही जाऊया, असा असा एक पैरा तुम्ही करा. आम्ही सांगितलं मामा ठीक आहे, तुम्ही मध्यस्थी पडा, आम्ही करतो तो पैरा. आणि मामा मध्यस्थी पडून मग त्यांचा फोन जयेशला आला. मग जयेशने तो पैरा करून टाकला. बघा, आणि जोरी पलताना खूप छान, म्हणजे एक पांढरा तर एक आला, म्हणजे कुठेतरी बघायला खूप छान वाटलं. काय बोलाल? आणि सेमी जशी पळून आली, आज प्रेक्षकांचा जल्लोष तुम्ही बघितला असेल, त्यानंतर आपली गाडी गुलाल घेते. काय बोलाल? एकदम आनंद झाला आम्हाला. आणि त्याच्यात काय माहिती आहे का, एखादा आदत बैल घेऊन आपण एवढ्या मोठ्या मैदानाला, हिंदकेसरी मैदानाला बसणं म्हणजे खायची गोष्ट नाही. आणि तो पण बैल तेवढंच गोमाने पळतोय, म्हणून आज हिंदकेसरी मैदान आम्हाला भेटलं आहे. बघा, आणि तुम्ही सांगितलं कुठेतरी आजारामध्ये काय झालं होतं नक्की, कारण बघा प्रत्येक गाडा मालकाची एक बरोबर आहे. इच्छा असते की आपला बैल ह्या मैदानाला पळावा, त्या मैदानाला पळावा, पण काही कारणास्तव आपण त्याला पळू नाही शकत. काय झाला होता? ॲक्च्युली त्याला पेडगावचा आपला हिंदकेसरी अड्डा झाला. त्या अड्ड्यात आम्हाला माहीतच नव्हता की त्याचा तब्येत मी पण बाहेर होतो आणि सर्वजण आमचे ग्रुप सर्व होता इथे. की त्याला ताप आला होता. तर आम्हाला माहितीच नाही ना कोणाला काय झालं काय नाही, कारण का बैल अख्खा दिवस बसला नाही, काही खात नव्हतं, काय नाही. तरी 2 फेरं पळाला बैल. आणि मग घरी नेला तर त्यांना सांगितलं चेक करा. चेक केला तर त्याला 105 काहीतरी ताप होता त्याला. मग तापाचे त्याने 3 दिवस काढले. मग त्याच्यानंतर परत त्याला जुलाब लागले आणि त्याच्यात त्याला यावी एक औषध दिला. त्या औषधात याच्यातून जंत एवढे पडले की हिशोबाच्या बाहेर जंत पडले. आणि ते जंताच्या मुळे तो पूर्ण आता एखादे ताप 3 दिवस ताप आणि त्याचे लूज मोशन 3 दिवस 4 दिवस त्याच्यात गेले. मग एकदम तो खाली झाला होता. मग आता जसा जसा तो कव्हर होतोय तसा तो दाखवतोय की मी काय येते, मी अजून पल सोडला नाही ना, मी बरोबर. पळणारच आहे. बरोबर आहे. आता बघतोय दादा, मी मुंबईला पण जसं तुमचं नाव बघा, या चालू सीझनला खूप मोठं नाव केला, आणि त्याच्यानंतर आज महाराष्ट्र गाजवतोय. म्हणजे अपेक्षा केली होती की वासरू घेतला तेव्हा या इतका मोठा नाव करेल तो? आता वासरू घेतला ना, आम्हाला घेतला तेव्हा आम्हाला बहुतेक जण नको नको सांगितलं, नको घेऊ. पिन पोरांची जिद्दी मुला. आणि वासरू घेताना पिन वासरू तास सोडून पळालेला. वासरू काही गटाला आम्ही बघितलेला जालना साईडून, वासरू तास सोडून पळतोय. पिन तो त्याला पळायचा किती ते माहीत नव्हता. गटाला बसला नाही, काय नाही काय नाही. पोरा बोलले की नाही घ्यायचा, चला बरं घेऊ. आणि सगळ्यांचा आम्ही एक विचार घेतला, यो घ्यायचा. आणि तिथं ना एक प्रकाश शिंदे म्हणून माझा मित्र आहे, तो पण मला सांगितलं दादा यो बैल आपण घ्यायचा म्हणजे घ्यायचा. तर आम्ही घेतलेला बैल परत आता तुम्ही हा सांगतो कशाला, त्या बैलाला काही आकार नाही उकार नाही, हे नाही ते नाही. तर परत आम्ही कॅन्सल केला. तर प्रकाश मला बोला की दादा हा बैल आपल्याला घ्यायचाच म्हणजे घ्यायचा, तुम्ही माझ्या शब्दासाठी घ्या. आणि घेतला आणि आज तो दाखवतो. बघा, म्हणजे कुठेतरी असं वाटतंय की तावडीला चांगलीच वस्तू घडतंय, आणि हा. कुठेतरी तुमचं नाव आज अखंड महाराष्ट्रभर करतोय. काय आता त्याच्याकडनं अपेक्षा असतील बघा, आता जरी सुरुवात आहे, आणि मला वाटतं तुम्ही पण सांभाळून त्याला पळवा. हो हो. आम्ही बघा त्याला रोज काढत नाही, आम्ही त्याला ना हप्त्यातून पण काढत, आम्ही त्याला 10-10 15-15 दिवसातून काढतो. आणि आता पण त्याला आम्ही 15-10 दिवसातून काढलेला पाहिजे. आम्ही नेहमी काढतच नाही त्या बैलाला. आणि जसा त्याला आराम देतो ना तसा तो त्याचा रंग दाखवतो. बरोबर आहे. आता हा जो गुलाल मिळवून दिला, ड्रायव्हर विषयी काय तो शब्द बोलायला? आताची जी सेमी झाली, आता ड्रायव्हर आमचे पहिला ड्रायव्हर वेगळे होते. पहिला कोण होता आपल्याला? सोन्या ड्रायव्हर होता. आणि त्याच्या पायाला लागला आणि म्हणून तो बसला नाही, की त्याला तो निघून गेला होता, घरी गेला निघून. आणि मग दुसरा ड्रायव्हर होता आमचा बंधू ड्रायव्हर का नाही, काढून द्यायचं ना, नाही बंधू ड्रायव्हर होता. हा, त्यावेळी ते बसले. आता ते ड्रायव्हर खाली बसले, आम्हाला काही माहित नाही, आम्ही वरती होतो. फक्त गाडी जिंकली, आम्ही धावत गेलो, बैल पकडला. ड्रायव्हर कोण होता काय होतं काही मी बघितलंच नाही. आता आपण मुंबईकर असो किंवा पश्चिम महाराष्ट्रातील लोक,
म्हणजे बघा आपण एकमेकाला भाऊ भाऊ म्हणजे बरं. खात्रीतून तुम्ही बरं. त्यांच्याकडे बैल दिला, त्यांनी सांभाळली पण चांगली केली, काय बोलाल त्यांचं? हे बघा, बैल सांभाळणारा असा माणूस मला भेटलेला आहे ना, की तो मालकच आहे त्या बैलाचा. काही संबंध नाही माझा. मी आजूबाजू तुम्हाला खरोखर सांगतो, मी घाटावर आल्यापासून मी फक्त त्याला एक रतीबाची गोण पाठवून देतो, ती पण तो तिकडूनचा रतीब मुंबईचा खातो म्हणून. नाहीतर बाकी सर्व हा माणूस करतो. कधी माझे चार शेठ मला ₹5 द्या, ₹10 द्या, ₹20 द्या, असं कधीच नाही. स्वतःहून मेहनत करतो, स्वतःहून. आणि एवढा बैल बिमार होता ना, रात्र रात्र त्याच्यावर 12-12, 1-1, 2-2 वाजेपर्यंत त्याच्यावर बसून राहायचा. असा माणूस आहे. बरोबर. आता त्यांचं जर कौतुक झालं, जोडीचं एक कौतुक काय कराल? शहाणा कारतूस आणि ही जोडी आता मोठा म्हणजे जसं आपण बघतोय मोठा गुलाल झालाय. आता काय अपेक्षा असतील पुढे, कारण फायनलला गाडी पळणार आहे. सोनू बोल. अपेक्षा काय नाही, गुलाल भेटला ह्यातच सगळं आहे. बघा दादा भाऊक पण झालेत, म्हणजे कुठेतरी बघा मोठ्या मैदानामध्ये गुलाल भेटणं म्हणजे एक खूप मोठी गोष्ट असते आणि ती आपण करून दाखवतोय. नाही भरपूर म्हणजे भरपूर वर्षाची इच्छा होती, अपूर्ण इच्छा राहिली गेलेली. म्हणजे याच्यात आमची बैल पण लय गेली आणि जेव्हा आला आणि यानं सगळं बॅकफुटच भरूनच काढला सगळा. त्याचं आता बरोबर आहे. चला तुम्हाला शुभेच्छा देतो, थांबतो. जाता जाता तुमच्या जोडीचा नक्की चांगला काहीतरी आजच्या दिवसामध्ये, जशी तुम्ही ही मंडळी सर्व आल्यात, आता मुंबईवरून आल्यात किंवा इकडचे जयेश लोक इकडे. आहेत, कारण आपण सर्व भाऊ मिळून आहेत ना, तर सर्वांना अपेक्षा आहे की इकडे आपल्या नाही. जोडीने काहीतरी इकडे. करावा. मी आणि शुभेच्छा देतो. सगळ्यात मोठा याचा पण वाटा आहे का जयेशचा. कारण का जयेश नेहमी बैलाचा पावते असो, बैलाचा काय चालले काय नाही, व्हिडिओ कॉल करून सोनूला जाम तबलीक देणार, किंवा मग दाखव काय चालले बैलाचं काय नाही. आणि दोघांचा जाम जमतो त्यांचा. आणि मेन म्हणजे बैलाची देखरेख मुंबईला जयेश करतो आणि इकडे सोनू करतो. आणि दोघांचा जाम जुलतोय, कारण का काय खायला द्यायचं काय नाही द्यायचं, आता आपण काय करायला पाहिजे. दोघं जण एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये भरपूर असतात. चला थांबतो. तुम्हाला मोठ्या गुलालासाठी मी शुभेच्छा देतो. धन्यवाद.